हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त मजेत आहात ना? तर मी मालती तुम्हा सर्वांचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर मी इथे बनवत होते फिश फ्राय. तर त्याच्यासाठी एकदम बारीक तुकडे घ्यायचे, सारखे घ्यायचे आणि पातळ घ्यायचे. तर सर्वात आधी मी टाकलेलं आहे लसूण अद्रकची पेस्ट, त्याच्यानंतर तिखट, हळद, मसाला घातलेला आहे. तो पूर्ण मिक्स करून घेते, सर्व माशांना व्यवस्थित लावून घेते. आणि त्याच्यामध्ये लसूण अद्रक वाटताना मी टाकलेलं होतं जिरा. तर जिरा टाकायचाच, त्याच्याने चव एकदम मस्त येते. 15-20 मिनटं मी तसंच झाकून ठेवून दिलेलं होतं. आणि आता नॉनस्टिक तव्यावर मी फ्राय करून घेणार आहे. एकदम कमी तेल लागतं आणि एकदम कडक फ्राय होतात. जास्त मसाला लावायची गरज नाही. जास्त जर मसाला लावला तर मग तो मसाला साईडला होतो आणि फिश फ्राय व्यवस्थित होत नाही. एकदम जो घरचा साधा मसाला असतो, तिखट, मीठ, हळद तेवढंच टाकायचं, जास्त काही टाकायचं नाही. तर बघा, असे एक एक तुकडे मस्त सारखे ठेवून घ्यायचे. आणि मी 2 वेळेस केलेले होते. तर बघा, तुकडे एकदम पातळ आहेत आणि वरून परत तेल घातलेलं आहे. तर जास्त उलटपालट करायची गरज नाही. एकदाच एका साईडने व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं, त्याच्यानंतरच दुसऱ्या बाजूने फ्राय करायला घ्यायचं. तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करू शकता तुम्ही. तर खूप जास्त काही तेल लागत नाही, एकदम कडक होतात. आणि आता इथे झालेले आहेत माझे पूर्ण फिश फ्राय. तर कलर पण मस्त आलेला आहे आणि जो मसाला होता तो अजिबात तव्याला चिटकला नाही किंवा साईडला गेलेला नाही. तर एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.